तुम्हाला लोन मिळणार का? आणि जर मिळणार असेल तर ते अगदी सहजपणे मिळेल की त्यासाठी बराच पेपरवर्क करावा लागेल? हे सगळं तुमच्या सिबिल स्कोअरवर ठरतं. मग आता सिबिल स्कोअर म्हणजे काय? तो कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा तो कसा सुधारायचा? हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. UPIचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी CA प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सिबिलचा फुल फॉर्म काय आहे? तर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही एक अशी मेजर ऑर्गनायझेशन आहे ज्यांना RBIने लायसन्स दिलेला आहे क्रेडिट स्कोअर इन्फॉर्मेशन इश्यू करण्यासाठी. मग आता ह्या ज्या बँक्स असतात किंवा क्रेडिट कार्ड कंपनीज असतात ते ह्या ऑर्गनायझेशनच्या मेंबर असतात आणि मग त्यांच्या कस्टमर्सच्या लोन रिलेटेड आणि क्रेडिट कार्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन ते सिबिलसोबत शेअर करतात. मग सिबिल काय करतं? तर त्या इन्फॉर्मेशनच्या मदतीने तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा एक 3 डिजिट क्रेडिट स्कोअर कॅल्क्युलेट करतं. जनरली हा क्रेडिट स्कोअर आहे ना, तो 300 ते 900 मध्ये असतो. मग आता चांगला क्रेडिट स्कोअर आणि वाईट क्रेडिट स्कोअर ह्यामधला फरक कसा ओळखायचा? तर जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900च्या जवळ असेल तर मग त्याला चांगला क्रेडिट स्कोअर समजला जातो. किंवा निदान 700च्या वर जरी असेल ना तर बँक अगदी सहजपणे तुम्हाला लोन द्यायला तयार होतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 700च्या खाली असेल तर मग त्याला वाईट क्रेडिट स्कोअर समजलं जातं आणि तुम्हाला लोन मिळण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. आता जर तुमचा क्रेडिट स्कोअर 0 असेल तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही नुकतंच एखादं लोन घेतलं आहे किंवा एखादं क्रेडिट कार्ड घेतलं आहे ज्याची जी काही क्रेडिट हिस्ट्री आहे ती 6 महिन्यापेक्षा कमी आहे. आणि जर तुम्ही कधीच काही लोन घेतलं नाही आहे, क्रेडिट कार्ड घेतलेलं नाही आहे तर मात्र तुमचा क्रेडिट स्कोअर हा 1 असेल. मग आता बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीज आहेत त्यांच्यासाठी हा सिबिल स्कोअर इतका महत्त्वाचा का आहे? कारण ह्या स्कोअरवरनं त्यांना समजतं की तुमची क्रेडिट हिस्ट्री कशी आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या लोनची परतफेड वेळेवर करता की नाही. त्यामुळे जर स्कोअर चांगला असेल तर बँकसाठी ती कमी रिस्की केस होते आणि बँक सहजपणे तयार होतात लोन द्यायला. आणि जर क्रेडिट स्कोअर वाईट असेल तर मग त्यांच्यासाठी ती हाय रिस्क केस ठरते. आता बँक नुसतं तुमचा सिबिल स्कोअर बघत नाही तर त्याबरोबरच तुमचं वय किती आहे, तुमचं इन्कम किती आहे, अशा इतर गोष्टीसुद्धा बघते आणि त्यावरनंच तुम्हाला किती लोन दिलं जाईल हे ठरवते. सिबिल स्कोअर आहे ना, हा 4 घटकांवर अवलंबून असतो. पहिला आहे तुमची लोन रिपेमेंट हिस्ट्री, म्हणजेच तुमची क्रेडिट हिस्ट्री. म्हणजे काय? तर तुम्ही एखादं लोन घेतलं आहे, मग त्याचे हफ्ते तुम्ही वेळेवर फेडलेत का? कधी उशीर झाला आहे का हफ्ते फेडायला? किंवा कुठला चेक बाउन्स झाला आहे का हफ्त्यांचा? तर ह्या सगळ्याला लोन रिपेमेंट हिस्ट्री म्हणतात. दुसरं आहे क्रेडिट टाईप आणि ड्युरेशन, म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे लोन घेतले आहेत. पर्सनल लोन आहे, होम लोन आहे, CC आहे, ज्याला कॅश क्रेडिट म्हणतात, आणि ते किती कालावधीसाठी लोन घेतलं आहे, 10 वर्ष आहे, 15 वर्ष आहे, हे सगळं सुद्धा तुमच्या सिबिल स्कोअरला इम्पॅक्ट करतं. तिसरं आहे क्रेडिट एक्सपोजर, म्हणजे काय? तर तुम्ही किती रकमेचं लोन घेतलं आहे. एका वेळेस जर मल्टिपल लोन घेतले असतील तर ते सगळे लोन मिळून किती क्रेडिट एक्सपोजर आहे, आणि मग तुमची तेवढी नेटवर्थ आहे का, तेवढे ॲसेट्स आहेत का, तुमची रिपेमेंट कपॅसिटी आहे का, ह्या सगळ्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर इम्पॅक्ट होतो. आणि शेवटचं आहे ॲडिशनल फॅक्टर्स किंवा इतर फॅक्टर्स. म्हणजे काय? तर समजा तुम्ही एखाद्या तुमच्या वेंडरला चेक दिला आहे, त्या वेंडरने जाऊन तो चेक बँकेत जमा केला आहे, पण तेवढा बॅलन्स तुमच्या बँक अकाउंटला नव्हता, म्हणून काय झालं तर तो चेक बाउन्स झाला. मग असा जर चेक बाउन्स जरी झाला ना तरी त्याचा सिबिलवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. किंवा तुमच्या अगेन्स्ट एखादी इन्कम टॅक्सची GSTची केस चालू आहे आणि त्यामध्ये तुमची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे किंवा तुमच्या अगेन्स्ट काही टॅक्स डिमांड आली आहे तरीसुद्धा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो. आता समजा तुमचा सिबिल स्कोअर जर खराब असेल किंवा वाईट असेल, मग तो कसा सुधारायचा? तर एक, तुम्ही जे काही लोन घेताय त्याचं वेळेत रिपेमेंट करत जा. जर डिले होत असेल तर त्याचा इम्पॅक्ट येणार आहे. किंवा जे काही क्रेडिट कार्ड घेतलेलं आहे ना त्याचंसुद्धा जे काही बिल येतं त्याचं तुम्ही वेळेवर पेमेंट करणं गरजेचं आहे. 2, तुमच्या क्रेडिट एक्सपोजरला एक लिमिट ठेवा, म्हणजे वारंवार लोन घेणं किंवा एका वेळेस मल्टिपल लोन घेणं हे शक्यतो टाळा, सो दॅट तुमचा क्रेडिट एक्सपोजर लिमिटेड राहील. आणि 3, मल्टिपल रिजेक्शन्स ऑफ बँक लोन ॲप्लिकेशन्स. म्हणजे काय? तर जेव्हा आपण बँक लोन ॲप्लिकेशन करतो तेव्हा फार विचारपूर्वक करत जा. जर एका वेळेस तुम्ही मल्टिपल बँक्सकडे लोन ॲप्लिकेशन्स केलात आणि जर ते रिजेक्ट झाले तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे एका वेळेस एकाच बँककडे लोन ॲप्लिकेशन करत जा.
तिथून जर तुमचं काम नाही झालं तर मात्र तुम्ही दुसऱ्या बँककडे अप्रोच करू शकता. आता मग हे सगळं करून जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला झाला मग तुम्हाला 5 फायदे मिळू शकतात. पहिला आहे की लोअर रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे काय, तर जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही बँक्सशी रेट ऑफ इंटरेस्टसाठी निगोशिएट करू शकता आणि कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट कसा मिळवायचा ह्याच्यासाठी प्रयत्न करू शकता. 2 आहे लॉंगर लोन टेन्युअर. म्हणजे काय, तर जास्तीत जास्त पिरियडसाठी तुम्हाला लोन मिळू शकतं. म्हणजे 10 वर्ष असेल किंवा 15 वर्ष असेल तर त्या बँककडे जेवढ्या जास्ती पिरियडसाठी ते लोन देऊ शकतात तेवढा टेन्युअर तुम्हाला मिळेल. तिसरं आहे की तुमचे जे काही बँकचे लोन अप्रुव्हल्स आहेत ते फास्ट ट्रॅकवर होतील. हां, लोन लगेच डिस्बर्स होईल असं नाही, पण ॲटलिस्ट जे अप्रुव्हल्स आहेत ते तुम्हाला फास्ट ट्रॅकवर मिळतील. चौथं आहे की क्रेडिट कार्ड्स जे मिळतात त्याच्यात पण तुम्हाला बेस्ट ऑफर्स मिळू शकतात. आणि 5वं आहे की तुमच्यासाठी जास्तीत जास्त लोनची रक्कमसुद्धा तुम्हाला मिळू शकते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल ना तर बँक जनरली 80 to 90% फायनान्स करायला पण, प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट 80 to 90% फायनान्स करायला पण तयार होतात. सो आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला कळलं असेल की सिबिल स्कोअर हा तुमच्या आर्थिक स्थितीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हा जर स्कोअर सुधारायचा असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लगेच लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि आर्थिक जागृती ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.